श्री स्वामी समर्थ अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यदी रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत, अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत। ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर। हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी तायांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तायांचे माता बंधू राहती। मुंबईत तायांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तायाशी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तरी दर्शनात उरित अक्कलकोटी येईल। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यवहार करिता, त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती, बोलविन पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती। म्हणती काय करावे, नुकसान भरावयाशी द्रव नाही अम्मापासी। फिर्याद होता बोसी बट्टाला गेला मुजा। तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय दिसेना। तुम्ही व्हावा या कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक। तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर। अपूचा भाव वाढला, व्यवहारात नफा झाला, हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रात काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तायाशी शिवराम मूर्ती ऐसी, नावे दिदली त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघासहित 3 श्लोक दिले। मंत्र म्हणून येते ऐका। श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभावा ते दिदला असे समर्थे, तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला, तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला पावसाळ। आकाशात पतित तोया तथा गच्छती सागरम, सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती। संतोषाला त्याचे मना, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उद्देशन केले पावन तया ते। इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव। 300 रुपये तायांनी आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थ। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्याला गुणी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसारी उभे राहून जोडेला करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता त्याशी आनंद झाले मुंबईशी। हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवे भक्त सखा दिसल्या नाही कोणा ते। हरिभाऊ एका दिनी समर्थ सनिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थ त्या प्रांती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला। म्हणती तू माझा सुत, झालाशी आता निश्चित, परिधान करी भगव वस्त्र संसार दे सोडून। मग छाती कफुनी जोडी समर्थे तायाशी दिदली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी, म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे। जाऊन आता सत्वर लुटूया आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती आव्हान धरावा। आज्ञा ऐकून अशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधे वेश घेऊन। असे हरिभाऊने काय केले, ब्राह्मणाशी बोलविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करे बहुता कांता घेत उर बडवून। विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। अशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे।
स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुरात त्या समाई मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परोषित षडोषाध्याय गोढा शिरस्तुतु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ भगवान की जय.